तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आपण इयत्ता 12वीचे अकाउंट या विषयाचे दुसरे प्रकरण अभ्यासत आहोत. प्रकरणाचं नाव आहे अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, की अशा संस्थांची खाती आपल्याला अभ्यासायची आहेत की ज्या संस्था नफा मिळवत नाहीत. अशा संस्थांची खाती आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायची आहे. मग मागील तासाला आपण असं अभ्यासलं की संस्थांचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे प्रॉफिट ऑर्गनायझेशन आणि दुसरा प्रकार आहे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन म्हणजे संस्था, कन्सर्न म्हणजे सुद्धा संस्था किंवा संघटना. प्रॉफिट ऑर्गनायझेशन या संस्था नफा मिळविण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या असतात. मग त्यांची काही उदाहरणे सुद्धा आपण मागील तासाला अभ्यासली होती. ती म्हणजे सोल ट्रेडर म्हणजेच एकल व्यापारी, पार्टनरशिप फर्म, कंपनी, ही प्रॉफिट ऑर्गनायझेशनची काही उदाहरणे आहेत. पण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या संस्थांची सुद्धा आपण उदाहरणे मागील तासाला अभ्यासलेली आहेत, की अशा संस्था की त्या नफा मिळविण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या नसतात, तर आपल्या सभासदांना व समाजाला सेवा प्रदान करण्यासाठी या संस्था स्थापन झालेल्या असतात. मग या संस्थांची काही उदाहरणे आपण मागील तासाला अभ्यासली. ती अशी: स्पोर्ट्स क्लब, चॅरिटेबल हॉस्पिटल, स्कूल्स, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज, लायब्ररीज, काही ट्रस्ट, प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन्स, ही काही उदाहरणे आहेत नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या संस्थांची. शिवाय मागील तासाला आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या संस्थेची काही वैशिष्ट्ये सुद्धा अभ्यासलेली आहेत. मग आज आपण प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स म्हणजे नफा मिळविणाऱ्या संस्था आणि नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स म्हणजे नफा न मिळविणाऱ्या संस्था या दोघांमधील फरक अभ्यासणार आहोत. मी उपघटकाचं नाव फळ्यावरती लिहिलं आहे: डिफरन्स बिटवीन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स अँड नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स. प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स म्हणजेच नफा मिळविणाऱ्या संस्था आणि नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स म्हणजेच नफा न मिळविणाऱ्या संस्था. अशा दोन्ही संस्थांमधील फरक आपल्याला आज अभ्यासायचा आहे. चला तर मग आधी आपण एक एक मुद्द्याच्या आधारे तो फरक जाणून घेऊया. पहिला मुद्दा मी फळ्यावरती लिहिला आहे: प्रायमरी ऑब्जेक्ट, की प्राथमिक उद्देश काय आहे. नफा मिळविणाऱ्या संस्थांचा प्राथमिक उद्देश काय आहे आणि नफा न मिळविणाऱ्या संस्थांचा प्राथमिक उद्देश काय आहे ते. प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स या संस्थांचा प्राथमिक उद्देश काय आहे ते जाणून घेऊया. The primary objective of such organization is to earn profit. की प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स या संस्थांचा मुख्य उद्देश नफा मिळविणे किंवा नफा कमविणे हा उद्देश आहे. तर त्याच्या विरुद्ध नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स या संस्थांचा प्राथमिक उद्देश, द प्रायमरी ऑब्जेक्ट ऑफ देअर ऑर्गनायझेशन्स इज टू प्रोव्हाइड सर्व्हिस. की या संस्थांचा मुख्य उद्देश आपल्या सभासदांना तसेच समाजाला सेवा प्रदान करणे हा त्यांचा मुख्य उद्देश असतो. आता आपण दुसरा मुद्दा पाहूया: प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. की कोणत्या संस्था ट्रायल बॅलन्स तयार करतात आणि कोणत्या संस्था ट्रायल बॅलन्स तयार करत नाहीत हे पाहूया. प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स या संस्था प्रिपेअर्स ट्रायल बॅलन्स, ट्रायल बॅलन्स तयार करतात. की ज्या संस्था नफा मिळवितात त्या संस्था ट्रायल बॅलन्स हे वर्षाच्या शेवटी तयार करतात. मग आपण असा अभ्यास पहा, भागीदारीचा किंवा पार्टनरशिप फर्मचा अभ्यास करत असताना की आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये होणाऱ्या ट्रान्झॅक्शनच्या नोंदी या संस्था डे टू डे जर्नल या पुस्तकामध्ये करतात आणि जर्नलवरून लेजर पोस्टिंग करतात. लेजर पोस्टिंगवरून वर्षाच्या शेवटी ट्रायल बॅलन्स तयार करतात. हे आपण पार्टनरशिप फर्म या प्रकरणामध्ये अभ्यासलेलं आहे. चला तर मग आता नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स या संस्था ट्रायल बॅलन्स तयार करतात किंवा नाही हे अभ्यासले. आधी मी वाचन करते: डू नॉट प्रिपेअर ट्रायल बॅलन्स रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट प्रिपेअर. की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स या संस्था ट्रायल बॅलन्स तयार करत नाही, तर रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट तयार करतात. आणि रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट म्हणजेच
प्राप्ती आणि शोधन खाते होय. या संस्था जरी नफा मिळवत नसल्या तरी त्यांच्या संस्थेमध्ये अनेक आर्थिक व्यवहार होत असतात आणि ह्या आर्थिक व्यवहारांच्या नोंदी त्या सर्वात प्रथम कॅशबुकमध्ये करतात. कॅशबुकवरून लेजर पोस्टिंग करतात आणि वर्षाच्या शेवटी सर्व लेजर अकाउंट्सचे संतुलन करतात आणि त्या आधारे वर्षाच्या शेवटी त्या रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट तयार करतात. म्हणजे प्रॉफिट कन्सर्न्स या संस्था ट्रायल बॅलन्स तयार करतात, तर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स या संस्था रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट तयार करतात. आता आपण तिसरा मुद्दा अभ्यासूया. मुद्द्याचं नाव आहे अकाउंटिंग स्टेटमेंट्स, की या संस्था कोणकोणते अकाउंटिंग स्टेटमेंट्स तयार करतात. मग ट्रेडिंग ऑर्गनायझेशन्स म्हणजे नफा मिळविणाऱ्या संस्था कोणकोणते अकाउंटिंग स्टेटमेंट्स तयार करतात ते आधी अभ्यासू. की प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स या संस्था ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट हे तयार करतात. मग पहा, आपण भागीदारी संस्थेचा अभ्यास करत असताना ट्रेडिंग अकाउंटही तयार केलेलं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटही तयार केलेलं आहे आणि बॅलन्स शीट सुद्धा तयार केलेलं आहे. म्हणजे आपण पहिल्या प्रकरणामध्ये प्रॉफिट ऑर्गनायझेशनचाच अभ्यास केलेला आहे. आता दुसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा अभ्यास करायचा आहे. मग आता प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स म्हणजेच प्रॉफिट कन्सर्न्स या संस्था ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करतात. तर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स या संस्था इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करतात आणि बॅलन्स शीट तयार करतात. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट हे त्या रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटमधून तयार करतात. मग आपल्याला तिसऱ्याही मुद्द्याचं विश्लेषण समजलेलं आहे. आता आपण चौथा मुद्दा पाहूया. नेट रिझल्ट्स याचा अर्थ असा आहे की त्या संस्थांच्या कार्याचा शुद्ध परिणाम नेमका काय होतो. म्हणजे त्यांना त्यांच्या व्यवसाय संस्थेमध्ये वर्षाच्या शेवटी प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स यांना नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस किती झाला हे समजते. तर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स या संस्थांना त्यांच्या संस्थेमध्ये वर्षाच्या शेवटी म्हणजेच अकाउंटिंग इयरच्या शेवटी सरप्लस झाला तर तो किती झाला किंवा डेफिसिट झाला तर तो किती झाला हे समजते. आता आपण पुढे जाऊया. शेवटचा मुद्दा पाहूया. ओनर्स फंड किंवा कॅपिटल फंड. आता कॅपिटल म्हणजे भांडवल, की प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स म्हणजेच नफा मिळविणाऱ्या संस्था या संस्थांचे कॅपिटल हे त्या संस्थेचे जे मालक आहेत त्यांनी त्या व्यवसाय संस्थेमध्ये भांडवल गुंतवलेले असते. म्हणजे हे त्यांचे स्वतःचे भांडवल आहे. आणि नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स या संस्थांना सुद्धा भांडवल निधीची आवश्यकता असते. कॅपिटल फंड, कॅपिटल म्हणजे भांडवल, फंड म्हणजे निधी. याही संस्थांना जरी त्या नफा मिळवत नसल्या तरी त्यांच्या आर्थिक व्यवहारांसाठी भांडवल निधीची आवश्यकता असते. आणि हा जो भांडवल निधी आहे तो त्या संस्थेचा स्वतःचा भांडवल निधी नसतो. तर त्यांच्या संस्थेमध्ये पर्टिक्युलर इयरमध्ये जर सरप्लस झाला तर तो सरप्लस त्या कॅपिटल फंड म्हणून उभा करतात. त्याचबरोबर त्यांना आपल्या सभासदांकडून सबस्क्रिप्शन्स मिळाले. सबस्क्रिप्शन्स म्हणजे वर्गणी, तर ती वर्गणी सुद्धा ते कॅपिटल फंड म्हणून उभे करू शकतात. त्याचबरोबर डोनेशन्स, एंट्रन्स फीज, लाईफ मेंबरशिप फीज, लेगॅसीज या माध्यमातून देखील त्यांना जर काही प्राप्ती झाली तर ती प्राप्ती त्या कॅपिटल फंड म्हणून उभे करतात. मग आपण 5 मुद्द्यांच्या आधारे जाणून घेतलेलं आहे की प्रॉफिट कन्सर्न्स म्हणजे नफा मिळविणाऱ्या संस्था आणि नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स म्हणजे नफा न मिळविणाऱ्या संस्थांमध्ये नेमका काय फरक आहे हे सविस्तर जाणून घेतलं आहे. मग आता आपण पुढील उपघटक अभ्यासणार आहोत, तो म्हणजे नीड फॉर मेंटेनिंग बुक्स ऑफ अकाउंट्स, की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स या संस्था नफा मिळवत नाही. जरी त्या नफा मिळवत नसल्या मग याही संस्थांना आपले अकाउंट्स व्यवस्थित हाताळण्याची का गरज आहे हे आपण काही मुद्द्यांच्या आधारे अभ्यासणार आहोत. मग ते मुद्दे मी आधी फळ्यावर लिहित आहे. मी उपघटकाचे नाव फळ्यावर लिहिले आहे. आधी आपण उपघटकाचे वाचन करूया.
नीड फॉर मेंटेनिंग बुक्स ऑफ अकाउंट्स, की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स या संस्था अकाउंटची विविध पुस्तके का हाताळतात हे आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे जाणून घेऊया. चला तर मग पहिला मुद्दा मी वाचत आहे. टू मेंटेन प्रॉपर कंट्रोल ओव्हर मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. आधी आपण प्रत्येक शब्दाचा अर्थ जाणून घेऊया. मॉनिटरी म्हणजे आर्थिक, ट्रान्झॅक्शन्स म्हणजे व्यवहार, प्रॉपर कंट्रोल म्हणजेच योग्य नियंत्रण, की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स या संस्था जरी नफा मिळवत नसल्या तरी त्यांच्या संस्थेमध्ये अनेक आर्थिक व्यवहार होत असतात. मग सर्व आर्थिक व्यवहारांवर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना अकाउंट्सच्या विविध पुस्तकांची आवश्यकता भासते किंवा त्या अकाउंटची विविध पुस्तके हाताळतात. दुसरा मुद्दा पाहूया आपण. टू नो द सोर्सेस ऑफ इन्कम अँड हेड्स ऑफ एक्सपेंडिचर. याचा अर्थ असा आहे की त्यांच्या संस्थेमध्ये इन्कम्स म्हणजे उत्पन्नाचे कोणकोणते मार्ग आहेत आणि त्या कोणकोणत्या बाबींवर खर्च करतात हे सुद्धा जाणून घेण्यासाठी त्यांना अकाउंटच्या पुस्तकामध्ये नोंदी कराव्या लागतात. तिसरा मुद्दा. टू कंप्लाय विथ द प्रोव्हिजन्स ऑफ लॉज ॲप्लिकेबल टू देम. याचा अर्थ असा आहे की या संस्था चॅरिटेबल ट्रस्ट अंडर मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्ट या ॲक्टनुसार किंवा या कायद्यानुसार स्थापन झालेल्या असतात आणि या कायद्यामध्ये काही तरतुदी असतात, काही नियम असतात की या संस्थांनी आपले आर्थिक व्यवहार कसे हाताळावेत याबाबत काही नियम या ॲक्टमध्ये सांगितलेले असतात. मग त्या कायद्याचे पालन करण्यासाठी किंवा त्या कायद्यातील तरतुदींचे पालन करण्यासाठी त्यांना अकाउंटच्या विविध पुस्तकांची आवश्यकता असते. चौथा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत. टू नो सरप्लस ऑब्लिक डेफिसिट ऑफ देम कन्सर्न ड्युरिंग अ पर्टिक्युलर पिरियड, की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स या संस्था नफा मिळवत नाही पण त्यांनाही जाणून घ्यायला आवडतं अकाउंटिंग इयरच्या शेवटी की त्यांच्या संस्थेमध्ये वर्षाच्या शेवटी सरप्लस झाला आहे की डेफिसिट झाला आहे. सरप्लस होणे म्हणजेच काय की जेव्हा इन्कम जास्त खर्च कमी तेव्हा सरप्लस होतो. मग सरप्लस झाला तर तो किती झाला आणि त्याच्या विरुद्ध खर्च जास्त इन्कम कमी तेव्हा डेफिसिट होतो. मग डेफिसिट झाला तर तो किती झाला हे जाणून घ्यायला याही संस्थांना आवडतं म्हणून त्या अकाउंटची विविध पुस्तके आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये ठेवत असतात. पाचवा मुद्दा आपण अभ्यासत आहोत. टू नो द नेट वर्थ ऑफ कन्सर्न ॲज ऑन अ पर्टिक्युलर डे. पर्टिक्युलर डे म्हणजे विशिष्ट दिवशी, कन्सर्न म्हणजे त्या संस्थांकडे विशिष्ट दिवशी नेटवर्थ म्हणजे निव्वळ संपत्ती किती आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांना अकाउंटच्या पुस्तकांची मदत होते. आता शेवटचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे टू अवॉइड माल प्रॅक्टिसेस अँड मिसॲप्रोप्रिएशन्स ऑफ कॅश अँड ॲसेट्स. माल प्रॅक्टिसेस म्हणजे गैरप्रकार, मिसॲप्रोप्रिएशन्स म्हणजे गैरवापर किंवा भ्रष्टाचार. या संस्थांना समाजातील व्यक्तींकडून सबस्क्रिप्शन्स, डोनेशन्स, त्यानंतर लेगॅसीज या माध्यमातून देणगी प्राप्त होत असते. मग तो जो पैसा आहे तो जनतेचा पैसा आहे, सर्वसामान्य लोकांचा पैसा आहे. मी या संस्थांना मिळालेले उत्पन्न आणि त्यांनी कोणत्या बाबींवर किती खर्च केलेला आहे याचे उत्तर त्यांना लोकांना द्यावे लागते. म्हणून त्यांना आपले आर्थिक व्यवहार व्यवस्थित ठेवावे लागतात. मग जनतेने जो पैसा त्या संस्थेमध्ये गुंतवलेला आहे त्या पैशाचा किंवा त्या ॲसेटचा गैरवापर होऊ नये किंवा गैरप्रकार होऊ नये यासाठी नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स या संस्था अकाउंटची विविध पुस्तके हाताळतात किंवा आपल्या संस्थेमध्ये ठेवत असतात. मग आज आपण प्रॉफिट कन्सर्न्स आणि नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स या संस्थांमधील फरक सविस्तर जाणून घेतलेला आहे. त्याचबरोबर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स या संस्था अकाउंटची पुस्तके का हाताळतात याचाही आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे. पुढील तासाला आपण या प्रकरणामध्ये ज्या काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत
त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.